स्थानिक गुन्हे शाखा जळगावची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई। स्थानिक गुन्हे शाखेच्या चोपडा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक चोपडा शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली सहित वाहतूक करणारा इसम मिळून आला होता। त्यास नमूद ट्रॅक्टर व ट्रॉली सहित ताब्यात घेऊन त्याच्यावर चोपडा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली सहित वाहतूक करणारा इसम मिळून आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विनापरवाना अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली सहित वाहतूक करणारा इसम रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील गणपती नगर परिसरात मिळून आला होता। तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचारी विनापरवाना अवैध वाळूने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक वाहतूक करणारा इसम जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीतील मानराज पार्क राष्ट्रीय महामार्गावर मिळून आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पाचोरा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक भडगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली सहित वाहतूक करणारा इसम मिळून आला। गेल्या महिनाभरात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अवैध वाळू वाहतूक करणारी 4 ट्रॅक्टर तसेच 1 ट्रक असे एकूण 5 वाहनावर कारवाई केली असून सदरची मोहीम येणाऱ्या दिवसात अजून तीव्र करण्यात येणार आहे। सदरची कारवाई महेश्वर रेड्डी सो पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते सो अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव भाग तसेच श्रीमती कविता नेरकर सो चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या अधीनस्थ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।